ठीक आहे, आज आपण काय करू, आपण ग्रीड ऑपरेशन्स बघूया. तर ASP.NET मध्ये ग्रीड व्ह्यू जो कंट्रोल आहे त्याच्यामध्ये आपण इन्सर्ट म्हणजे रेकॉर्ड ग्रीड मध्ये ऍड करणं किंवा मग त्याच्यामधून रिमूव्ह करणं, हे सगळे ऑपरेशन्स आपण याच्यामध्ये बघूया. ठीक आहे, तर इथे ऑलरेडी एक ऍप्लिकेशन बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे ऑपरेशन्स केलेले आहेत. ठीक आहे, तर एकदा आपण ते रन करून बघू. नाही, हा कस्टम ग्रीड आहे आणि मी दाखवतो त्याला कसं आपण हे करू शकतो, नाही का. हा दाखवतो ना मग ते सगळं. ठीक आहे, तर बेसिकली इथं काय केलं आपण, इथं ऍड बटन वरती काय केलं, इथं या ग्रीड मध्ये रोज वगैरे ऍड होतात. ठीक आहे, मग इथं एक एडिट बटन आहे आणि इथं एक रिमूव्ह बटन आहे. तर मग ते एडिट आणि रिमूव्ह बटन वरती काय होतं, जसं मी जर रिमूव्ह म्हटलं तर काय होतं इथं तो तर इथून रोज रिमूव्ह होतात. समजा मी परत एकदा ऍड करतो तर इथून ऍड होतात आणि जर एडिटला हिट केलं तर बेसिकली काय होईल, आता हे ब्लँक व्हायला पाहिजे, हे होत नाहीये. पण जर मी एडिटला हिट केलं तर बेसिकली इथं आपण असं फंक्शन केलंय की फंक्शनिंग केलंय की ते वरती जाऊन सेट होतात ते व्हॅल्यू आणि इथून गायब होतात. ठीक आहे, इथं तो युजर चेंज करल. एक्झॅक्टली, आणि इथं तो चेंज करायला आणि तो परत ऍड करायला, असं नाही का. तर असं एक बेसिक फंक्शन आहे. मग आपण हे सगळं बघूया. आता आपण काय करू, एक नवीन वेब ऍप्लिकेशन घेऊ. हा फक्त कोड आपण काय करू, रियूज करूया थोडा. ठीक आहे, तर एक स्क्रॅच पासून मी एक नवीन ऍप्लिकेशन घेतो. इथं एक न्यू प्रोजेक्ट घ्यायचा असा ASP.NET ऍप्लिकेशन. इथं घेऊया आपण ग्रीड ऍड एडिट ऑपरेशन्स. ठीक आहे, ग्रीड ऍड एडिट ऑपरेशन म्हणून मी एक ऍप्लिकेशन घेतोय, वेब ऍप्लिकेशन. त्याच्यामध्ये त्याच्यानंतर याच्यामध्ये एक फॉर्म घेतो. ग्रीड ऍड एडिट. ठीक आहे, हा एक वेब फॉर्म मी घेतला. त्या वेब फॉर्मला आपण काय करू, सेट ॲज अ स्टार्टअप पेज करूया. ठीक आहे, सेट अ स्टार्टअप पेज केलं याच्यामध्ये. ठीक आहे, एक नवीन प्रोजेक्ट घेतलाय मी आणि त्याच्यामध्ये एक वेब फॉर्म घेतला. आता काय करतो, जो एक्झिस्टिंग प्रोजेक्ट आहे त्याच्यामधून फक्त डिझाईन घेतोय मी. आपण ते पण स्टेप मध्ये घेऊया. तर पहिला डिव घेतला मी आणि आपल्या या डिव मध्ये टाकलं. तर याच्यामध्ये काय केलं, एक टेक्स्ट बॉक्स घेतलेला आहे, बरोबर. एक टेक्स्ट बॉक्स घेतलाय, एक दुसरा टेक्स्ट बॉक्स घेतलाय आणि एक ड्रॉप डाऊन लिस्ट घेतली, बरोबर. एवढ्या आपण 4 गोष्टी घेतल्यात. आणि वाटल्याचे अजून एखादा आपण कंट्रोल घेऊ शकतो, चेक बॉक्स वगैरे घेऊ. इथून टूल बॉक्स मध्ये जाऊन एक चेक बॉक्स आपण घेऊया, CHK अप्रूव्ह. ठीक आहे, असं करू शकतो आपण. आणि याला टेक्स्ट प्रॉपर्टी देऊ, इज अप्रूव्ड. आपण एक टेक्स्ट प्रॉपर्टी दिली. तर आता असं एक डिझाईन तयार झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं, याच्या खाली आता अजून एक डिव आहे बघ. इथून एक डिव सुरू होतो, परत इथून एक. त्याच्यामध्ये पूर्ण ग्रीडचा कोड आहे आपला. तर हा कोड मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे, तो खालचा ग्रीड डिव घेऊन आपण काय करायचं, खाली टाकूया या डिवच्या बाहेर किंवा मग याच्या आतमध्ये टाकलं तरी चालेल. तर ग्रीडचा हा सेपरेट कोड आहे आणि डिवचा हा सेपरेट कोड आहे. हे सगळं BR वगैरे घेतलंय आपण. ठीक आहे, इथे एक बटन घेतलंय. हे बटन काय करतो, बेसिकली याचा इव्हेंट मी काढून टाकतो. ठीक आहे, इथे एक बटन घेतलेलं आहे आपण, जे हे बटन आहे बघ, ऍड बटन, बरोबर. ग्रीड मध्ये तो फक्त रो ऍड करतोय. थोडं ब्रेक लाईन घेऊया मध्ये. आता या बटनच्या क्लिक वरती आपल्याला काय करायचं, ग्रीड मध्ये रोज ऍड करायचे. आणि रोज म्हणजे काय की जो डेटा तुम्ही इथं एंटर केलाय वरती या डिझाईन मध्ये,
म्हणजे बेसिकली इथं जो डेटा एंटर केलाय तो आपल्याला या ऍडच्या क्लिकवरती या ग्रिड मध्ये ऍड करायचा, असं आपल्याला एक बेसिक ऑपरेशन करायचंय. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण काय केलं, आता जो ग्रिड व्ह्यू घेतलाय हा कस्टम ग्रिड आहे. तर हा ग्रिडचा कोड तुम्हाला स्टँडर्ड मेटल मध्ये पण भेटून जाईल, तुम्ही तिथून घेऊ शकता. इथं आयडी वगैरे करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप जरी केलं तरी पण तुम्हाला या सगळ्या प्रॉपर्टीज बघून बघून सेट करावं लागतील. समजलं? सगळं सगळं भेटतं. हो, तुम्ही टाईप करत गेले काही सगळं भेटणार. ठीक आहे. नाही, असं टाईप करावं लागेल. बघा आता असं करायचं, कॉलम चालेल का? या असं येतं बघ. बस या असं टाईप करत जायचं. बरोबर आहे. तर मग बेसिकली काय करायचं एवढं. ठीक आहे. हा, मी सांगतोय सगळं. ह्याच्यामध्ये काय करायचं मग, आता हे कॉलम एक आपण टॅग घेतला, त्याच्यानंतर आयटम टेम्पलेट एक फील्ड आहे. तर त्या टेम्पलेट फील्डला काय हेडर टेक्स्ट म्हणून एक हे प्रॉपर्टी आहे. तर त्याच्यातून हे जे आहेत हे येतं, त्याचं काही प्रॉब्लेम नाही. तर या बेसिकली हे जे हेडर टेक्स्ट वगैरे आहेत, या सगळ्या तुम्हाला इथं वरती विजिबल होतील, पहा नाही का, जेवढे हेडर टेक्स्ट तुम्ही घेतले. आणि त्याच्यानंतर आतमध्ये जे हे कंट्रोल घेतलेत आपण ASP डॉटनेटचे. ठीक आहे ना. मग त्याच्यासाठी एक आयटम टेम्पलेट घ्यावं लागतं. आणि जसं तुमचं एक तयार होतंय पहा इथं, हे एक एक टेम्पलेट फील्ड तयार होती, तीच कॉपी पेस्ट केली पहा. फक्त तुम्हाला नंतर काय पाहिजे, कुठं समजा आता आपण काय केलं इथं, हा इथं लेबल्स घेतले, डेटा शो करतोय आपण. आता इथं एक चेक बॉक्स घेतलेला आहे पहा, इथं एक लिंक बटन घेतलंय, इथं एक लिंक बटन घेतलंय. हे सगळं दाखवतो मी इथं. तर आता प्रत्येक जे हे आपलं म्हणजे जो कंट्रोल घेतला त्याला एक आपण टेक्स्ट म्हणून एक इव्हॅल म्हणून एक प्रॉपर्टी दिलेली आहे. तर आपल्याला काय करायचं, ही म्हणजे हा आयडी आणि आपल्याला एक डेटा टेबल बनवायचा याच्यासाठी, जो याला बाइंड करेल. हा, त्याची आयडी मॅच व्हायला पाहिजे. तर इथं बघा, आपण इथं चेक बॉक्स घेतला, इथं एक इव्हॅल प्रॉपर्टी आपण ती घेतलेली. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय केलं, लिंक बटन घेतलं. इथं काही प्रॉपर्टीज आहेत, कसं कमांड आर्ग्युमेंट म्हणून एक प्रॉपर्टी आहे, आणि कमांड नेम. तर याचा पण यूज आपण बघणार आहे काय. तर असं सगळं हा ग्रिड डिझाईन केलाय पाहिजे. तर ह्या ग्रिडचा कोड तुम्हाला आपल्या स्टँडर्ड मीटर मध्ये भेटून जाईल. ठीक आहे. आता आपण काय करूया, ग्रिड मध्ये जो डेटा ऍड करण्याचा जो कोड आहे आपण तो ऍड करू आणि बघूया. ठीक आहे. तर आता मी काय केलं, ऍड बटनला काय केलं की इव्हेंट क्रिएट केला. ठीक आहे. आता याच्यामधून काय करतो मी, आपला जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामधून आपण काय करू, रेडी कोड घेऊया. तर याच्यामधून मी काय करतो, एक बाइंड ग्रिडचा एक कोड घेतो. ठीक आहे. बरोबर आहे. हा, ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एक डेटा टेबल वापरायचं आहे. तर इथं काय करायचं, एक मिनिट, इथं राईट क्लिक करून रिझॉल्व म्हटलं ना, युजिंग सिस्टम डॉट डेटा नेम स्पेस वरती घ्यावा लागतो आपल्याला. तो आला, बरोबर आहे. त्याच्यानंतर ना एक आपण एक मेथड बनवलेली क्रिएट टेबल. ही मेथड आपण एक्सप्लेन करतो ते काय करते नाही का. ठीक आहे. तर ही मेथड बनवली. आता बेसिकली ना हा कोड मी शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करतो, हा कसा वर्क होतो. याच्यामध्ये काय केलं, हा एक डेटा टेबल घेतलाय, वर्ड बनलंय त्याला नाही का. त्याच्यानंतर ना इकडे एक व्ह्यू स्टेट घेतलाय बघा आपण, व्ह्यू स्टेट इक्वल टू dt चेक म्हणून. ठीक आहे. तर बेसिकली आपण काय करतो माहिती, व्ह्यू स्टेट मध्ये ना आपल्याला काय करावं लागतं, जे ग्रिड मध्ये जो डेटा असतो तो आपल्याला नाही का व्ह्यू स्टेट मध्ये स्टोअर करून ठेवावा लागतो. तरच तो आपल्याला तो अवेलेबल राहतो. नाही तर तो प्रत्येक वेळेस ऍड जेव्हा होतं ना, तर तेव्हा पेज रिफ्रेश होतं, फक्त डेटा जाऊ शकतो, म्हणून तो आपल्याला व्ह्यू स्टेट मध्ये ठेवावं लागतं नाही का. मग त्याच्यामुळे आपण काय केलं, व्ह्यू स्टेट घेतलेलं आहे आणि ते व्ह्यू स्टेट बेसिकली इथं खाली क्रिएट होतं इथं. समजलं? ते इथं क्रिएट होतं, पण ते आपण इथं चेक करतो. जर ते आता व्ह्यू स्टेट मध्ये जर काही असेल तर काय होईल की तो आपल्याला याच्यामध्ये भेटेल, बरोबर आहे, ओल्ड डेटा टेबल मध्ये. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर पुढे काय केलं आपण, इथं इथं आहे ना एक क्रिएट टेबल म्हणून एक मेथड बनवली. त्याला आपण 4 पॅरामीटर पास केले नाही का. तर ती मेथड एकदा दाखवतो काय, त्याला आहे ना इंटिजर त्याचं पॅरामीटर आहे, एक डेटा टेबल घेतलं.
त्या डेटा टेबल मध्ये फक्त आपण काय केलं, नंबर ऑफ कॉलम ऍड केले. तो कॉलम मध्ये फक्त कसं इथं ID +1 म्हणजे थोडक्यात कॉलम जेव्हा तयार होतील ना, तर ID1, ID2, ID3, ID4 म्हणजे इथं जेवढे नंबर ऑफ कॉलम असतील तसे ते कॉलम तयार होतील. आणि हे आपण असं कशासाठी केलं, आपल्याला काय करायचं, तो जो डेटा टेबल याच्याबरोबर मॅच करायचा, कारण तो डेटा टेबल इथं बाइंड करायचा. हे मॅच करण्यासाठी आपण तो डेटा टेबल तसा डिझाइन केलाय. ठीक आहे. मग ही मेथड काय करते, फक्त आपल्याला टेबल बनवून देते जो आपल्याला इथं तयार होऊन भेटतो नाही का. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं काय केलंय, फक्त आपण आता हे मी एक हार्डकोड टाकलं होतं. ठीक आहे. तर हा याचं म्हणजे नाही का, थोडक्यात काय करावं लागतं आपल्याला, आता जो कॉलम 4 आहे तर तो काय चेकबॉक्स आहे ना, म्हणजे थोडक्यात ट्रू फॉल्स व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. मग त्याला काय करावं लागतं, आपल्या कॉलमचा आपण डेटा टाईप फिक्स केला, टाईप ऑफ बुलियन इथं नाही का. त्यानंतर इथं आता फक्त काय करायचं, इथं काय केलं माहिती का, इथं एक रो ऍड केली त्या डेटा टेबल मध्ये, नवीन रो. आणि त्याच्यानंतर काय केलं, टेक्स्ट बॉक्सच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपण त्या डेटा टेबल मध्ये टाकले. ठीक आहे. आता इथं एक चेक बॉक्स पण घेतला, चेक. बरोबर आहे. म्हणजे हे काय, आता हे काय झालं म्हणजे रोज ऑफ 0 बरोबर, त्याच्यातला ID1 कॉलम मध्ये आपण केलं नाही का. आणि आता हे CHK अप्रूव्ड डॉट चेक इक्वल टू जर ट्रू असेल तर काय येईल, क्वेश्चन मार्क ट्रू बरोबर आहे, कोलन फॉल्स. हे आपण टर्नरी ऑपरेटर वापरतो. म्हणजे थोडक्यात काय होईल, जर चेकबॉक्स जर चेक असेल तर याच्यामध्ये ट्रू जाईल, नाही तर फॉल्स जाईल. बरोबर. तर अशा व्हॅल्यू आपण इथं स्टोअर केल्या. आता इथं काय केलं, इफ ओल्ड इट इज नॉट इक्वल टू नल, म्हणजे जर यूज स्टेटमेंट जर काही व्हॅल्यू असेल तर ती इथं येईल. जर त्याच्यात जर व्हॅल्यू नसेल तर फॉल्सला इकडे खाली येईल. बरोबर. जर व्हॅल्यू जर असेल तर तो इथं जाईल ओल्ड DT, आणि मग काय होईल, नवीन DT आणि ओल्ड DT मर्ज होईल आणि फुल DT तयार होईल नाही का. तो काय केला आपण, परत व्ह्यू स्टेटमेंट ठेवला आणि तोच काय केला आपण, ग्रिडला बाइंड केला नाही का. हे ग्रिडची प्रॉपर्टी आपली. बरोबर. इथं आपण इथं जर बघितलं तर हे आपल्या ग्रिडचा ID येतो. ठीक आहे. मग त्याला तो DT1 बाइंड केलाय आणि याला हे बाइंड केलंय. ठीक आहे. आता आपण काय करू, एवढा कोड एक्झिक्यूट करून बघूया हा वर्क होतोय का. सेट ॲज अ स्टार्टअप पेज केलं ना. आता इथं टाकलं स्वप्नील बरोबर आहे, आणि इथं काहीतरी LNDG लांडगे बरोबर आहे. इथं ड्रॉपडाऊन काहीतरी व्हॅल्यू सिलेक्ट केली, इथं इज अप्रूव्ड मी सिलेक्ट करतो, चेक करतो. आता इथं काय होईल, फंक्शन F10 केल्यानंतर आता याच्यामध्ये काही व्हॅल्यू नाहीच, कारण फर्स्ट टाइम एक्झिक्यूट होतो. बरोबर. त्याच्यामुळे हा नल आला. बरोबर. त्यानंतर खालची जी मेथड आहे काय करेल, आपल्याला एक डेटा टेबल बनवून देईल, एक नवीन डेटा टेबल आपण बनवणार. बरोबर. जो ब्लँक आहे, आता मग इथं काय होईल, त्याच्यामध्ये 4 कॉलम ऍड होते. बरोबर. म्हणजे जो पण आपण पॅरामीटर पाठवू, आणि काय केलं ह्या मेथडने तो डेटा टेबल रिटर्न केलाय. बरोबर. मग इथं आता हे आलं ID1, ID2, ID3, ID4 बरोबर. त्याच्यानंतर इथं काय केलं आपण, त्याचा जो ID4 होता कॉलम, त्याचा टाईप आपण बुलियन केला नाही का, तो दिसत नाही असं, पण तो टाईप बुलियन झाला. त्यानंतर त्याच्यामध्ये एक रो ऍड केली त्या डेटा टेबल मध्ये, इथे एक रो ऍड झाली. बरोबर. पण त्याच्यानंतर काय केलं, तर त्या रोज मध्ये कॉलम मध्ये व्हॅल्यूज ऍड केले. हा तो डेटा आहे, कोड आहे. ठीक आहे. दिसतंय. ठीक आहे. व्हॅल्यू ऍड झाले. त्याच्यानंतर इथं काय केलं, आपण चेक केलं की एक्झिस्टिंग डेटा टेबल मध्ये काही व्हॅल्यू आहेत का, तर ओल्ड मध्ये काही नाही. तर डायरेक्ट जाऊन काय होईल, डायरेक्ट काय होईल आपलं, आपण त्या व्ह्यू स्टेट मध्ये ती रो ऍड करणार. बरोबर. आणि तेच आपण ग्रिडला बाइंड करणार. बरोबर. ग्रिड मध्ये काय झालं, फर्स्ट रो आपली ऍड झाली. बेसिकली आपल्याला काय करावं लागतं, रो ऍड झाल्यानंतर ना हे जे कॉलम आहेत ना, एक ब्लँक करावं लागतं. ते लक्षात ठेवायचं. हे काय सिम्पली तुला त्यांच्या टेक्स्ट प्रॉपर्टीज ॲज अ ब्लँक, काय लॉजिक लावायची गरज असं काही नाही. सिम्पली असं जरी केलं, म्हणजे मी दाखवतो आता इथं, याच्या खाली ग्रिड बाइंड झाला. बरोबर. त्याच्यानंतर काय केलं, त्याची टेक्स्ट प्रॉपर्टी फक्त ब्लँक तुम्हाला सेट करायची. बरोबर.
इकडे चेक इक्वल टू फॉल्स करायचं फक्त. इथं DRP नेम डॉट सिलेक्टेड व्हॅल्यू हे काय करायची गरज नाही, राहू दे नाही का. आणि डॉट टेक्स्ट इक्वल टू ब्लँक करतो मी, आणि इथं पण डॉट टेक्स्ट इक्वल टू ब्लँक करतो, बस एवढंच आहे. ठीक आहे, परत एकदा. एक्झॅक्टली. परत समजा मी इथं हे नाव घेतलं काहीतरी, इथं हे घेतलं इज अप्रूव्ड केलं आणि ऍड म्हटलं, तर इथं काय होतील, त्या रो ऍड होऊन जातील, बरोबर. ठीक आहे, इथं ब्लँक झालं बघ. परत आता जर मी दुसरी व्हॅल्यू घेतली, दुसरी व्हॅल्यू घेतो इथं काहीतरी नेम टू घेतो, हे इज अप्रूव्ड अनचेक, हे अनचेक राहून दे समजा. आता इथं काय होईल, फंक्शन F10 ने केल्यानंतर आता काय होईल की फर्स्ट टाइम जेव्हा रो ऍड झाली तर हे डेटा टेबल एक ऍड झाला होता कशामध्ये, व्ह्यू स्टेट मध्ये. आता त्याला एक डेटा टेबल भेटेल बघितलं, बरोबर आहे, भेटलं. हा ओल्ड आहे, बरोबर आहे, म्हणजे जे आपल्याला UI वरती दिसतात, बरोबर आहे. मग हे बाकीचं सेमच आहे. परत इथं परत एक नवीन डेटा टेबल तयार होईल, बरोबर आहे. आणि मग त्याच्यामध्ये एक नवीन रो ऍड होईल जी आता आपण एंटर केली, बरोबर आहे. इथं काय होईल, आता हा आत्ता ऍड केलेली रो आहे, म्हणजे ऍड करतोय आपण असं नाही का, हा वाला, बरोबर आहे, हा वाला, बरोबर आहे. म्हणजे हा आता आपण ऍड करतो जो आपल्याला UI वरती दिसतो इथं, बरोबर आहे, हा वाला. आणि हा जो होता व्ह्यू स्टेट मधून आला ओल्ड, तो जुना आहे, बरोबर आहे. मग इथं काय होईल, या दोन्ही आपण मर्ज करणार, मर्ज प्रॉपर्टीने. आता काय झालं, एक नवीन डेटा टेबल तयार झालं, याच्यामध्ये 2 रो, बरोबर आहे, ओल्ड आणि न्यू, बस. आणि मग परत काय केलं आपण, जो नवीन डेटा टेबल तो परत ओव्हर राईड मारला व्ह्यू स्टेट मध्ये, बरोबर आहे. आणि सेम काय केलं आपण, बाइंड केलं. तर असं काय होतं की याच्यामध्ये रोज ऍड होत जातात नाही का. मग तुम्ही कॉलम्स वगैरे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही घेऊ शकता. समजलं, ऍडचा कोड समजला, एवढंच याच्यामध्ये काही नाही. समजलं. आता आपण नेक्स्ट बघूया की आता याच्यामध्ये जे बटन घेतले त्या बटन वरती काम कसं करायचं. हे जे बटन्स आहेत, या बटन, आता एक बटनचं काम काय की एडिट करायचं मला डेटा, आणि दुसऱ्या बटनचं काय काय रिमूव्ह करायचं नाही का. तर आता इथं प्रॉपर्टीज मधून जाऊन काय करावं लागेल, सगळ्यात इथं इव्हेंट मध्ये जायचं. आपण कशाच्या प्रॉपर्टीज मध्ये, ग्रीडच्या. इथे एक रो कमांड म्हणून इव्हेंट आहे बघ, याच्यावर डबल क्लिक केलं की रो कमांड इव्हेंट क्रिएट होतो. हा इव्हेंट जसा इथं क्रिएट झाला तर इथं तुम्हाला कोड मध्ये एक इव्हेंट क्रिएट झालेला दिसेल, बरोबर आहे. आता हा जो बेसिकली जो रो कमांड आहे, याच्यासाठी काही प्रॉपर्टीज आपल्याला कॉलम मध्ये लागतात, जशी कमांड नेम एक प्रॉपर्टी आहे. आणि जी कमांड आर्ग्युमेंट, आता कमांड आर्ग्युमेंट काय करतो, ग्रीड व्ह्यू रो कंटेनर डॉट रो इंडेक्स, म्हणजे थोडक्यात आहे ना बेसिकली, तर इथं बेसिकली काय होतं, ही जी रो इंडेक्स आहे ना, प्रत्येक रोला एक इंडेक्स तो देत जातो नाही का. त्याच्यावरून त्याला बेसिकली काय होतं की त्याला समजतं की आता आपण कोणत्या रो मध्ये आहोत नाही का. आता हे जर बघायचं असेल तर माझ्या मते आपण जर रन केलं, एक मिनिट मी काय करतो, डिबगर डिसेबल करतो नाही का, याला रन करतो मी. किंवा मग हा जो पहिला पेज क्रिएट झाला याला व्ह्यू सोर्स करून बघू आपण. ठीक आहे, इथं ग्रेडचा कोड दिसतोय का. तेव्हा आता प्रत्येक वेळेस काय होतं बघितलं, तो म्हणजे आता 2 रो साठी 2दा ते एडिट बटन रिपीट झालं, बरोबर. समजलं. इथं तो काय करतो, ते जावास्क्रिप्ट इव्हेंट वगैरे ऍड करतो. हो, आणि इथं आहे ना काय करतोय बघ, हे आयडी वगैरे ऑटोमॅटिक जनरेट करत जातो. आयडी 1 केलं त्याने ना, इथं 0 केलं. ठीक आहे, तर असं तो म्हणजे ऑटो जनरेट तो कोड तयार करत जातो नाही का. समजलं. ठीक आहे, तर मग आता आपल्याला काय करायचं, सगळ्यात आधी आपण काय करू, एडिट बटनचं वर्किंग बघू कसं होतं नाही का. तर आपण काय केलं, एक रो कमांड इव्हेंट क्रिएट केलाय. तर आपल्याकडे कोड रेडी आहे, आपण तो यूज करूया. तर आता आधी आपण बघू, रो एडिटचा कोड बघू आधी आपण. तर मी काय करतो, इथून हा कोड घेतो. ठीक आहे, आणि मला काय करायचं, इव्हेंटच्या आतमध्ये टाकायचं, एवढं ध्यानात ठेवायचं. आणि एक डेटा टेबल पाहिजे मला तिथं, तर डेटा टेबल, हा मी एकदम टॉपला इथं डेटा टेबल घेतो इफच्या आतमध्ये. ठीक आहे, आता हे जे टेक्स्ट आहे रो एडिटिंग,
एक्झॅक्टली इथं ते कमांड नेंबरवर मॅच व्हायला पाहिजे हा. म्हणजे जेव्हा पण तुम्ही ना या लिंक बटनला क्लिक कराल आणि ठीक आहे त्यावेळेस काय होणार त्याचा रो एडिटिंग हा इव्हेंट कॉल होतो बा. किंवा मग ह्या कमांडला तुम्ही क्लिक केलं की त्याचा रो एडिटिंग काय होणार इव्हेंट कॉल होणार. समजलं. तर इथं काय केलं बेसिकली रो एडिटिंग मध्ये बघा इंडेक्स इक्वल टू कन्वर्ट डॉट टू इंट 32 मध्ये काय केलं ई डॉट कमांड आर्ग्युमेंट. बरोबर आहे म्हणजे थोडक्यात काय होतं हा याच्यातून त्याला रो इंडेक्स भेटतो. तर रो इंडेक्स भेटला तो घेतला आपण त्याच्यानंतर काय केलं डीटी मधून काय केलं डेटा टेबल व्ह्यू स्टेट म्हणजे थोडक्यात व्ह्यू स्टेट मध्ये आपला डेटा टेबल आहे बरोबर आहे. पूर्ण डेटा टेबल आहे जो आपल्याला युआय वरती तोच व्ह्यू स्टेट मध्ये तो डेटा टेबल मध्ये घेतला बरोबर आहे तो डेटा. त्याच्यानंतर काय केलं डीटी डॉट रोज ऑफ इंडेक्स म्हणजे थोडक्यात त्या नंबरची रो काय केली घेतली आणि डेटा रो मध्ये टाकली. आणि त्या डेटा रो मध्ये टाकून काय केलं मग त्या डेटा रो मधून प्रत्येक कॉलमचे व्हॅल्यू घेतले आणि फक्त काय केलं आपण वरती वरच्या टेक्स्ट बॉक्सला चेक केले सेट केले. एक्झॅक्टली. आता एक आपण ऍड केलं नवीन कंट्रोल सीएच कॅप प्रो डॉट चेक है ना इक्वल टू कॉलम कोणत्या कॉलम मध्ये येते चेक बॉक्स माझ्या 4 मध्ये बरोबर आहे. ठीक आहे हा ठीक आहे चेंज करू आपण असं आपल्याला कन्वर्ट करून घ्यावं लागेल तो बुलियन कॉलम आहे ना तो इथं 4 घेतो मी आणि इथं कन्वर्ट करून घ्यायचं. मग फक्त काय केलं त्या नंबरची रो घेतली आपण आणि ती टेक्स्ट बॉक्सेस वगैरे आपले कंट्रोल त्यांना आपण काय केली सेट केली आणि इथं खाली काय केलं डेटा टेबल मधून ती रो काय केली आपण डिलीट करून टाकली. हा आणि आणि सेम काय केलं जो नवीन डेटा टेबल राहिला तो काय केला परत व्ह्यू स्टेट मध्ये बाइंड केला आणि परत तोच आहे ना ग्रिडला पण बाइंड केला. एवढंच केलं इथं नाही का. बस ठीक आहे. तर आधी आपल्याला काय करावं लागेल इथं थोडा डेटा ऍड करावा लागेल. एक रो ऍड झाली त्यानंतर दुसरी करतो हे 2 रो ऍड झाल्या. ठीक आहे आता मला काय करायचंय की मला असं वाटतंय की ही 2 नंबरची रो माझ्याकडून चुकली ना मला ती चेंज करायची बरोबर. मी काय करणार इथं एडिटला हिट केलं की आपला रो कमांड इव्हेंट फायर होणार. ठीक आहे त्याच्यानंतर ई डॉट कमांड नेम म्हणजे थोडक्यात तो याच्यातून घेतो पण तो ग्रिडचा कमांड नेम घेतो. मग तुम्ही कोणत्या रोडला क्लिक केलं होतं इथं रो एडिटिंग आला मग इथं कंडिशन मॅच झाली इथं काय होईल त्याला इंडेक्स भेटेल. तुम्ही म्हणजे आता इंडेक्स आहे ना 0 ने स्टार्ट होते मग तुम्ही 1 नंबरच्या रोला क्लिक केलं मग तो डेटा टेबल घेईल व्ह्यू स्टेट मधून व्ह्यू स्टेट मध्ये काय आहे म्हणजे जो पण डेटा टेबल आपल्याला ग्रिड मध्ये दिसतो सगळा आहे नाही का. ही 0 हा 1 नंबरची रो आहे. मग ती रो आपल्याला भेटेल पहा इथं डेटा रो मध्ये ती एक रो भेटली आपल्याला. समजलं. त्याच्यामध्ये 4 कॉलम आहेत आणि ते रो मधला डेटा जो आपण परत काय केलं टेक्स्ट बॉक्सला बाइंड केलं. इथं ते चेक काय असेल ते सिलेक्टेड व्हॅल्यू हे ते आपण असं सेट केलं आणि ते डेटा टेबल मधून ती रो काय केली आपण डिलीट करून टाकली आणि परत ते बाइंड केलं इथं बस एवढंच केलं. तर काय झालं रो रो इथून गेली आणि तो इथं आपल्याला तो डेटा दिसायला लागला बरोबर. मग बेसिकली तुला आपल्याला वाटलं चेंज करायचं चेंज व्हॅल आपण असं चेंज करणार चेंज नेम हा आणि परत आपण ऍड करणार. तर आता काय झालं इथं चेंज व्हॅल चेंज नेम असं आलं पण ठीक आहे. समजलं एडिट ऑपरेशन मध्ये एवढंच होतं बाकी काही नाही. त्यानंतर आता जे लास्ट ऑपरेशन आहे ते काय होतं डिलीट रिमूव्ह किंवा डिलीट तेच. आता तो कोड मी इथं टाकतो परत आपल्याला जेवढे पण आपण लिंक बटन घेतले त्यांचे कमांडचे जे कंडिशन आहे ते इथं आपल्याला टाकायचे तसे रो कमांड इव्हेंट मध्ये टाकायचे. आता या कोड मध्ये बेसिकली काय केलं सेम आहे बघा आपण इंडेक्स मधून डेटा घेतला रो घेतली आणि ती रो काय केली डेटा टेबल मध्ये ओढून टाकली जे आपण इथं पण केलंय बघ खाली बरोबर आणि फक्त परत बाइंड मारलंय. आता इथं बघा काही कोड रिपीट होतं ह्याचा कोड रिपीट होतोय बरोबर. इथं पण रिपीट होतं मग याचा एक मेथड बनवून टाका इथं वरती पण बाइंड मारला असेल आपण इथं पण रिपीट झाला तर तुम्ही याला मेथड मध्ये कन्वर्ट करू शकता आणि त्याला एक इनपुट पॅरामीटर देऊ शकता असं त्यालाच तुम्ही स्टँडर्डाइज करू शकता बाकी काही नाही. ठीक आहे आता परत मी रन करतो. आता याच्यामध्ये काहीतरी डेटा आपण टाकूया. ठीक आहे मी डेटा टाकला अजून एक रो टाकतो. ठीक आहे हे ब्लँक आलं बघ इथं ब्लँक असल्यामुळे ठीक आहे ना.
ठीक आहे. आता मला काय करायचं की हे ब्लँक आलं माझ्याकडून, मला हे रिमूव्ह करायचं नाही का असं. मी इथं याला क्लिक केलं लिंक बटनला, तो काय करेल परत रो कमांड इव्हेंटला जाईल आणि तो काय करेल कमांड नेम मॅच करेल. आता तुम्ही कोणत्या कॉल केलं तर रिमूव्हला, तर तो खाली जाईल. मग इथं बेसिकली तेच केलं पाहिजे. इंडेक्स घेतली डेटा टेबल मधून, डेटा टेबल घेतला व्ह्यू स्टेट मधून, त्या नंबरच्या इंडेक्सचा डेटा डिलीट केला. व्ह्यू स्टेट मध्ये परत काय केलं, डेटा बाय व्ह्यू स्टेट मध्ये टाकलं, त्यानंतर ग्रीडला बाइंड केला आणि बस झालं. झाली बरं रिमूव्ह, रो रिमूव्ह झाली. सेम आपण याला पण करू शकतो. बरोबर आहे, समजलं? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? बस एवढंच आहे भाई, याच्यामध्ये काही नाहीये. ग्रीडचे ऑपरेशन जे आहेत ना, एवढंच याच्यामध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण फक्त एवढंच बघूया. आता जो ग्रीड मध्ये जो आपण रोज ऍड केलं, त्याचं कलेक्शन म्हणजे कसं आपण एका लिस्ट मध्ये, एका लिस्ट मध्ये कसं आपण ते स्टोअर करू शकतो आणि ती लिस्ट आपण कशी डेटाबेसला घेऊन जाऊ शकतो नाही का. तर त्याच्यासाठी आपण काय करू, एक बटन घेऊया, इथं सेव्ह बटन घेऊया. आता ह्याच डिझाईन मध्ये काय करू, इथं खाली एक बटन ऍड करूया. बटन ऍड केलं बरोबर आहे. त्या बटनला नाव देतो BTN सेव्ह. ठीक आहे, सेव्ह मी इथं केलं. याचा एक इव्हेंट क्रिएट केला. या सेव्ह मध्ये आपल्याला तो कोड करायचा. आता कसं आहे माहितीये का, आपल्याला काय करायचं, हे एक कलेक्शन आहे बरोबर आहे, म्हणजे मल्टिपल रो आहेत है ना. म्हणजे त्याच्यातलं आपल्याला काय पाहिजे, युजर नेम, फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि हे एवढं अप्रूव्ह, म्हणजे हे चेक केलं की नाही तेवढं, एवढे आपल्याला फील्ड पाहिजे. मग आपल्याला काय करावं लागेल की मॉडेल डिफाईन करावं लागेल. बरोबर आहे. आता मॉडेल मी काय करतो सध्या, ह्याच म्हणजे फॉर्म मध्ये हा एक क्लास आहे, त्याच्या बाहेर मी मॉडेल डिफाईन करतो. इथंच म्हणजे वरतीच करतो, हेच यूज करू आपण नाही का. पब्लिक क्लास EMP DTL है ना. एम्प्लॉय डिटेल नावाचं एक मॉडेल बनवलं. त्याच्यामध्ये काय काय असेल, पब्लिक स्ट्रिंग फर्स्ट नेम F नेम है ना, गेट सेट, जे पण कॉलम आहेत आपल्याकडे UI वरती, लास्ट नेम आहे आणि त्याच्यानंतर एक ड्रॉप डाऊन आहे ना, त्याला DRP व्हॅल म्हणतो फक्त असं आहे ना, आणि एक इज अप्रूव्ड आहे. याला बुलियन टाईप करू आपण. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं, कलेक्शन बनवायचं आहे ना. मग त्याची लिस्ट घेतो आणि ती लिस्ट कोणत्या टाईपची पाहिजे मला, EMP DTL टाईपची पाहिजे ना. LST मी घेतली बरोबर आहे. ठीक आहे. तर आता बेसिकली मला काय करायचंय, जो डेटा या ग्रीड मध्ये ऍड झालाय, तो डेटा मला काय करायचा आहे, लिस्ट मध्ये फक्त ऍड करायचा आहे. मग ते कसं करणार आपण, त्या सेव्ह बटनच्या क्लिकला करूया. हा आपला सेव्ह बटनचा कोड आहे. इथं फक्त काय करायचं, कंडिशन चेक करायची, काय इफ कस्टम ग्रीड होतं ना आपलं, रोज डॉट काउंट है ना, इज ग्रेटर दॅन 0. थोडक्यात त्याच्यात काय ऍड केलंय का ग्रीड मध्ये, बरोबर आहे. जर केलं असेल तर मग इथं तुम्ही ते करू शकता. आता सिम्पली आपल्याला काय करावं लागेल माहितीये का, आपल्याला काय करावं लागेल मी दाखवतो. एक डेटा टेबल घ्यायचा बरोबर आहे. एक डेटा टेबल घेतला, त्यानंतर काय करायचं, जो व्ह्यू स्टेट मधल्या ज्या रो आहेत त्या घ्यायच्या बरोबर, त्या आल्या. इथं काय करायचं, फॉर इच करा किंवा मग फॉर आपलं नॉर्मल फॉर वापरलं तरी चालेल. इंटेजर I इक्वल टू 0, I इज लेस देन dt डॉट रोज डॉट काउंट है ना, आणि I प्लस प्लस असा एक कोड आपण ऍड करणार बरोबर. हे ऍड केल्यानंतर आता इथं आपल्याला काय करावं लागेल, आपला जो मॉडेल होता त्याचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागेल. आपल्या मॉडेलचं नाव काय होतं, EMP DTL बरोबर आहे. EMP DTL इक्वल टू न्यू EMP DTL बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं,
इथं फॉर लूप मध्ये काय करावं लागेल आपल्याला, आता प्रत्येक जो डेटा टेबल आहे त्यातली रो काढावं लागेल, बरोबर आहे. आणि ती आपल्या मॉडेलला असाइन करावं लागेल. मग आपलं मॉडेल काय, empdtl डॉट एफ नेम, बरोबर आहे. एफ नेमला काहीतरी प्रॉब्लेम बरं का, तो रेड दाखवतो. ओके ओके, हा एल नेम करतोय तो, ठीक आहे. हे लक्षात घ्या, फक्त नेम स्पेसच्या आतमध्ये पण क्लास बाहेर आहे, नाही का, हा आपला क्लास बाहेर. बरोबर आहे. इक्वल टू मग फक्त इथे काय करायचं, dt डॉट रोज ऑफ आय आणि कॉलम्स ऑफ 0. तुम्ही कॉलम्स ऑफ 0 म्हणजे थोडक्यात तो काय आहे, आयडी वर, बरोबर ना. डबल कोट द्यायचं इथे, बरोबर बरोबर. हे झालं. आता यालाच मी कॉपी पेस्ट मारतो असं. इथं फक्त काय करायचं, एल नेम करायचं आणि आयडी ऑफ 2 केलं, बरोबर. इथं आयडी 3 करतो आणि इथं आयडी 4 करतो. 4 काय आपला बुलियन आहे, ध्यानात ठेवायचं आहे ना. हे टाईप वगैरे मॅच करावं लागतील. याला ब्रॅकेट मध्ये घ्यावं लागेल असं. याच्या आतमध्ये करावं लागेल तिथे असं. त्याला ते टाईप कोणतं पाठवलं समजत नाही. कन्वर्ट डॉट टू बुलियन, स्पेलिंग मिस्टेक झाली असेल काहीतरी, ठीक आहे. इथं हे करावं लागेल, इज अप्रूव्ड, बरोबर आहे. आणि इथं इथं काय होतं, DRP व्हॅल, बरोबर आहे. तर मग आता काय करायचं इथं फक्त बेसिकली की ठीक आहे. तर बेसिकली ठीक आहे. आता हे काय करणार आपण, प्रत्येक रो काय करणार माहिती का, या empdtl च्या याच्यामध्ये घेणार, ठीक आहे. आणि मग empdtl डॉट lst, आपल्या ऑब्जेक्टचं नाव काय होतं, बरोबर आहे. याला पब्लिक करावं लागेल, समजलं ना. आणि याला गेट सेट राहिलं बघ, इथं सेट करायचं. इथं बाय सेमीकोलन नसतं इथं. मग LST इथं आता होईल ऍक्सेस, बरोबर. इथं राऊंड मध्ये काय करावं लागेल त्याला, empdtl lst डॉट ऍड emp, त्याचं टाईप empdtl आहे, बरोबर ना. तर असं काय होईल, आता या लिस्ट मध्ये काय होतील, सगळ्या व्हॅल्यूज काय होतील, सेव्ह होत जातील, नाही का. बरोबर आहे. मग आता फक्त काय करायचं, ही जी लिस्ट आहे तुम्हाला काय करावं लागेल, आपला जो मॉडेल म्हणजे नाही का, डेल बेल मॉडेल असेल ना, त्या मॉडेलला ही लिस्ट, म्हणजे थोडक्यात हे मॉडेल पाठवलं की त्या मॉडेल मध्ये आपल्याला ती लिस्ट वगैरे सगळंच भेटून जाईल, बरोबर. असं सिम्पली हे असं ते होऊन जाईल, नाही का. आता हे आपण रन करून बघूया हे कसं वर्क होतं. आता काहीतरी फर्स्ट नेम आहे ना, त्यानंतर लास्ट नेम, इज अप्रूव्ड ट्रू केलं. अजून काहीतरी एक नाव घेतो मी, 2 रो आपण ऍड केलं, बरोबर. जेव्हा मी सेव्हला हिट कराल तरी तर सेम आहे, पहा डेटा टेबल म्हणून डेटा येईल, व्ह्यू स्टेट मधून भेटेल आपल्याला डेटा टेबल, बरोबर. आणि याच्यातून आपल्याला कळेल त्या 2 रो कोणत्या आहेत.
इथं काय केलं फक्त फॉर लूप मधून आपण काय केलं, तो तो डेटा एका मॉडेल मध्ये घेतला आणि ते मॉडेलच्या लिस्ट मध्ये ऍड केला, बरोबर. काय होतं, ओके, इथं एक प्रॉब्लेम असा आहे की इथं काय करायचं, नाही ते ऍक्च्युली तो ऑब्जेक्ट क्रिएट होतो. एक काम करू, इथं काय करू, लिस्ट ऍड करू आपण. EMP DTL बरोबर, LST1 इक्वल टू न्यू लिस्ट, ठीक आहे. आणि आपण काय करू, ही याच्या जागेवर काय करू माहितीये का, इथं LST1 वापरू. ठीक आहे, झालं. आणि फॉर लूपच्या बाहेर काय करू, EMP DTL डॉट LST ना, LST इक्वल टू LST1 असं असाइन करूया. ठीक आहे, परत इथं व्हॅल्यूज आपल्याला टाकावं लागतील, नाही व्ह्यू स्टेट मध्ये बॅक टाकलं आहे ना. ठीक आहे, इथं सेव्ह लाईट केलं तर हे इथं असताना ते ऍड होऊन येईल. ठीक आहे, आता इथं कसं झालं की ह्या लिस्ट मध्ये 2 रो ऍड झाले, बरोबर. ठीक आहे, आणि ती लिस्ट आपण काय केली, इथं या एम्प्लॉईच्या लिस्टला काय केलं, ऍड केलं. ठीक आहे, तर आता जर हा जर ऑब्जेक्ट बघितला तर कसा क्रिएट झालाय बघ, इथं काही व्हॅल्यू याला असेन झालेत, बट बेसिकली ही जी लिस्ट आहे याच्यामध्ये काय झालं, 2 रो ऍड झालेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, म्हणजे ग्रिड मधल्या व्हॅल्यू एका लिस्ट मध्ये असे घेऊ शकतो. तर हे आपण एका लिस्टच्या ऑब्जेक्ट मध्ये घेतलं. ठीक आहे. हॅलो. ठीक आहे, तर मग असं तुम्ही काय करू शकताय का, हे सगळे ऑब्जेक्टचा जो डेटा आहे तो एका लिस्ट मध्ये घेऊ शकता, समजलं. आता तुम्हाला काय करायचं, फक्त सिम्पली हा ऑब्जेक्ट काय करायचंय, पाठवायचा आहे. त्या ऑब्जेक्टच्या आतमध्ये लिस्ट वगैरे सगळंच आहे, बरोबर आहे. हा ऑब्जेक्ट फक्त काय करायचं, आपल्याला डायल बॅल मॉडेलची जी पण मेथड असेल तर त्या मेथडला पाठवायचं आहे, समजलं. तर फॉर एक्झाम्पल मी इथं फक्त एक डायल ऍड करतो आणि एक सिम्पल एक्झाम्पल दाखवतो, नाही का. इथं डायल ऍड केला मी, बरोबर. आणि काय करायचं, तर डायलचा रेफरन्स इथं ऍड करून घेऊ आपण. डायरेक्ट मेन प्रोजेक्ट मध्ये घेतो मी शॉर्टकट. मध्ये बॅल असेल तर इथं ऍड न्यू क्लास EMP DTL, बरोबर. डायल असं, याला काय केलं, पब्लिक क्लास केलं. इथं एक मेथड असेल जशी पब्लिक व्हॉइड करतो आणि सेव्ह डेटा म्हणतो. ठीक आहे, बरोबर आहे. सेव्ह डेटा म्हटलं, इथं एक प्रॉब्लेम असा झाला, आपण जो मॉडेल डिफाईन केलंय ते कुठे डिफाईन केलंय, इकडे डिफाईन केलं, म्हणजे या प्रोजेक्ट मध्ये, नाही का. मग आता आपल्याला टेम्पररी हे मी करतोय, पण हे दिस इज नॉट व्हॅलिड, नाही का. ठीक आहे, एक मिनिट थांब. ठीक आहे, आता 2 मिनिटं काय करू, आपण एक परत ऍड प्रोजेक्ट करू, न्यू प्रोजेक्ट, आणि एक मॉडेलच ऍड करून घेऊया. ठीक आहे, मॉडेल घेतला. तो पलीकडे टाकून देऊ, ऍड न्यू क्लास करून EMP DTL मॉडेल. पब्लिक करायचं फक्त. आणि हा जो क्लासच्या आतला कोड आहे तो इथून उचलतो मी आणि
काय करतो इथं या मॉडेल मध्ये देतो टाकून. ठीक आहे, हे टाकलं इथं. बरोबर आहे. तिथून काढून टाकलं मी, हे इथं टाकलं. ठीक आहे, फक्त आता इथं नाव काय येईल, हे नाव येईल. बरोबर आहे, हे नाव चेंज होईल. आणि हा मॉडेलचा रेफरन्स आपल्याला काय करावं लागेल, मेन प्रोजेक्ट मध्ये ऍड करावं लागेल. ऍड केला मी, मॉडेल ऍड केलं. बरोबर आहे, आणि डॅल मध्ये पण करावं लागेल. बरोबर आहे. ठीक आहे, आता फक्त इथं मेन प्रोजेक्ट मध्ये परत इथं काय आलं, युजिंग मॉडेल करावं लागेल. बरोबर आहे, हा एक चेंज करावा लागेल. आणि तो जो क्लास होता त्याचा ऑब्जेक्ट आपल्याला आता इथं प्रॉपर घ्यावा लागेल. तो खाली जाऊन EMP डिटेल मॉडेल. बरोबर आहे, असं क्लासचं नाव थोडं चेंज झालं आपलं, त्याच्यामुळं चेंज झालं सगळं. तिथं चेंज करावं लागेल आणि इथं आपल्याला चेंज करावं लागेल. ठीक आहे, LST डॉट ऍड केलं. आता आपण काय केलं होतं, डॅल मध्ये इथं एक मेथड सेव्ह बनवली आहे ना. इथं पण काय करतो मी, युजिंग मॉडेल. बरोबर, इथं काय करावं लागेल आपल्याला, EMP डिटेल मॉडेल आहे ना, आणि मॉडेल. आपल्याला फक्त बेसिकली काय बघायचं, इथं त्या व्हॅल्यू कशा येतात नाही का. बरोबर आहे, आणि ही सेव्ह मेथड काय करतो मी, डायरेक्ट आपल्या मेन प्रोजेक्ट मध्ये कॉल करतो. त्यासाठी काय करावं लागेल, याचा ऑब्जेक्ट तिकडे करावं लागेल. बरोबर आहे, युजिंग डॅल. बरोबर, आता ही इथून पुढे काय करू आपण, ते डॅल लेअरचा कोड लिहू नये का, डॅल लेअर कोड. इथं काय केलं आपण, फक्त आता आपला जो क्लास आहे EMP डॅल, डॅल इक्वल टू न्यू EMP डॅल. बरोबर, आणि इथं काय आहे, फक्त डॅल डॉट सेव्ह ही एक मेथड आहे. बरोबर आहे, त्या मेथडला काय केलं, काय करायचं, फक्त आपल्याला EMP DTL पास करायचं. बरोबर, आता काय करू, इथं फंक्शन F12 मी इथं एक डिबगर लावलाय आपण, इथं एक लावू. आता इथं फक्त आपण काही एक सिंपल कोड करतो मी, स्ट्रिंग एफ नेम इक्वल टू मॉडेल डॉट एफ नेम. बरोबर, तर सिंगल सिंगल व्हॅल्यू अशा घेता येते आपल्याला. बरोबर आहे, आपण असे घेऊ शकतो नाही का, एफ नेम एल नेम मॉडेल मधून डायरेक्ट. आणि इथे लिहितो DRP व्हॅल्यू, मॉडेल डॉट एल नेम, इथं काय DRP व्हॅल्यू काय असेल ते ना. आणि जर आपल्याला त्या कलेक्शन मधल्या व्हॅल्यू पाहिजे असतील तर परत काय करावं लागेल, फॉर इंटिजर I इक्वल टू 0, I लेस दॅन मॉडेल डॉट LST डॉट काउंट. समजलं, आणि I प्लस प्लस त्या लिस्ट मॉडेलच्या आतमध्ये लिस्ट मध्ये. बरोबर, त्या व्हॅल्यू. बरोबर आहे, आणि इथं सिम्पली काय करायचं, नाही तर बेस्ट वे काय करा, फॉर इच घ्या डायरेक्ट. फॉर इच घेतलं ना, इथं काय करायचं, EMP DTL. बरोबर, व्हॅल इन LST डॉट मॉडेल, मॉडेल डॉट LST. बरोबर, कॅनॉट कन्वर्ट टाइप मॉडेल EMP डिटेल मॉडेल टू EMP डॅल. ह्या टाइप मध्ये पाहिजे ना, कारण ती आपली लिस्ट त्या टाइपची. बरोबर, आता आपल्याला याच्यामध्ये ना एक एक व्हॅल्यू भेटेल. मग इथं परत मी काय म्हणतो, स्ट्रिंग एफ नेम फ्रॉम कलेक्शन आहे ना, इक्वल टू व्हॅल डॉट एफ नेम. बरोबर, तर या कलेक्शन मधून अशा व्हॅल्यू आपल्याला त्या भेटतील. एल नेम आणि DRP. एल नेम आहे, DRP व्हॅल्यू. इथं अजून एक व्हॅल्यू आहे, इज अप्रूव्ड नाही का.
इज अप्रूव्ड इक्वल टू व्हॅल डॉट इज अप्रूव्ड, बरोबर आहे असं. तर आपण आता याला काय रन करून बघूया हे कसं वर्क होतं. ठीक आहे. कधी कधी रन होत नाही. हे फर्स्ट व्हॅल्यू, हे काहीतरी सेकंड व्हॅल्यू, आणि हे चेक करतो. अजून एक सेकंड व्हॅल्यू आपण इन्सर्ट करूया. नेम टू केलं, चेक आणि चेक ठेवलं, सेव्हला हिट केलं, तर इथं काय होईल बेसिकली सगळा डेटा आपला येईल आणि एका लिस्ट मध्ये ऍड होईल, बरोबर. त्यानंतर काय केलं आपण इथं एम्प्लॉई डॅलचा ऑब्जेक्ट केला, इथं बॅल येईल फक्त तुमचं नाही का. आपण डॅल केला आणि आपण काय केलं हे जे कलेक्शन तयार झाले पहा, तर त्याच्यातले ह्या अशा व्हॅल्यू आणि प्लस आहे ना इथं कलेक्शन मध्ये पण म्हणजे जी लिस्ट आहे त्या लिस्ट मध्ये 2 रो आले ज्या डेटा टेबल मधून आले, बरोबर, म्हणजे ग्रिड मधून आले, बरोबर. तर इथं एक रो आहे आणि त्याच्या खालच्या याच्यात एक रो आहे, डिफरंट व्हॅल्यू दोन्ही मध्ये, बरोबर. दिसतंय नाही नाव वगैरे डिफरंट आहे ना. ठीक आहे. त्याच्यानंतर मग इथून काय होईल, हे मॉडेल कुठं जाईल, डॅलला गेलं, बरोबर. डॅलला गेल्यानंतर इथं काय केलं आपण मॉडेल मधून जे डायरेक्ट व्हॅल्यू भेटतात त्या सिंगल व्हॅल्यू असतील, बरोबर. आणि मॉडेल मध्ये एक प्रॉपर्टी पण आहे लिस्ट, मग त्या लिस्ट मध्ये काय असेल कलेक्शन असेल, बरोबर. हा मग इथं काय होईल म्हणजे आता पहिला ऑब्जेक्ट आला, पहिल्या ऑब्जेक्ट मध्ये जो पण डेटा असेल ना तो येईल नाही का. पहिल्या ऑब्जेक्ट मध्ये हा सगळा डेटा आहे नाही का, नेम वन वगैरे, मग तो सगळा आपल्याला इथं भेटेल. जसं मी इथं कुठेतरी लास्ट नेम चेंज असेल माझ्या होतं, तर ते आपण बघूया. ठीक आहे. आता परत काय होईल, आता परत दुसरा ऑब्जेक्ट आला नाही का, ऑब्जेक्ट 2 याच्यामध्ये एल नेम डिफरंट आहे राहुल, ऍक्च्युअली दोन्ही मध्ये डेटा आहे सेमच गेला आपल्याकडे असं झालं. ठीक आहे. तर असं मग आपल्याला काय होतं कलेक्शन वगैरे भेटतं का. मग तुम्हाला बेसिकली तुमची रिक्वायरमेंट काय असते, जे मास्टर रेकॉर्ड आहेत. तर आता इथं आपण डेटा सेमच घेतलाय, पण समजा तुमचे मास्टर रेकॉर्ड असतील नाही का, टू बी इन मास्टर टेबल, बरोबर. आणि हे जे डिटेल रेकॉर्ड जे लिस्ट मध्ये आणलेत आपण, डिटेल टेबल इथं मग फक्त खाली डिटेल टेबलचा एडी डॉटनेटचा कोड येईल इथं, वरती मास्टर टेबलचा एडी डॉटनेटचा कोड येईल. ठीक आहे. तर ग्रीड ऑपरेशन मध्ये एवढंच आहे बेसिकली, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही समजलं. आणि जेवढे पण आपले डॉटनेट ऍप्लिकेशन मध्ये ग्रीड ऑपरेशन्स होतात ते सगळे एवढेच असतात, त्याच्यापेक्षा जास्त काही नाही. ठीक आहे. एकदा स्टँडर्ड मेटलचं दाखवतो रन करून. इथं माझ्या मते कोणत्या फॉर्म मध्ये प्रॉपर वर्क होतोय, सप्लायर मध्ये होतोय, परचेस मध्ये, हा इंडेंटचा फॉर्म आहे. आता जसं मी इथं काय केलं एक काहीतरी व्हॅल्यू सिलेक्ट केली, बरोबर. त्यानंतर इथं हे सगळ्या व्हॅल्यू टाकल्या, इथं पर्पज काहीतरी टाकू आपण, डेट वगैरे टाकली, समजा आजची डेट टाकली, क्वांटिटी 1 टाकली. मी जसं इथं ऍड म्हटलं स्पेसिफिकेशन ते आलं नाही पाहिजे, दुसऱ्या नंबरला येत आहे का. नाही ते ऍक्च्युली ना डेटा इश्यू आहे नाही का, म्हणजे इथं स्पेसिफिकेशन येत नाही, ते यायला पाहिजे इनिशियली. आपण काय करू दुसरा एखादा फॉर्म बघूया. इथं बघू आपण होतंय का. न्यू आयटम कोड केला मी, बरोबर. आणि इथं क्वांटिटी टाकली. जर मी ऍडला हिट केलं तर इथं बघा रो आली बघ, बरोबर. समजलं. इथं फक्त आपण काय इमेजेस वगैरे दिलात नाही का, बाकी सगळं ते सेमच आहे. तिथं पण ते रो कमांड वगैरे इव्हेंट वापरलेला इथं. इथं फक्त इमेजेस दिले आपण त्या बटन्सला. हो. आणि आता इथं सेव्ह करताना काय करतो आपण की इथून तर हा जो डेटा आहे सगळा इथपर्यंतचा, तो आपण सगळं काय करतो मॉडेल मध्ये टाकतो. ठीक आहे. हा आणि इथून
हा जो ग्रीड मधला डेटा आहे तो मॉडेलच्या लिस्ट मध्ये टाकतो. आणि परत हा जो डेटा आहे खालचा हा पण परत काय करतो आपण मॉडेल मध्ये टाकतो. समजलं? मग सेव्ह करताना काय करणार, म्हणजे हा वरचा आणि हा खालचा हा जाणार मॉडेल मधून मास्टर टेबल मध्ये, आणि हा जो असतो ग्रीड मधला हा जाणार मॉडेलच्या लिस्ट मधून डिटेल मध्ये जाणार टेबल मध्ये. बस एवढंच आहे, बाकी काही नाहीये. समजलं? एवढंच कॉन्सेप्ट आहे ग्रिड्स मध्ये. आपण काय करतोय, हे ऍप्लिकेशन आपण आता बनवलं बरोबर आहे ना. तर हे मी गुगल ड्राईव्हला अपलोड करतो ASP.NETच्या फोल्डर मध्ये. त्याचे जे प्रोजेक्ट जिथे ठेवतो ना आपण तिथं मी अपलोड करतो. ठीक आहे.